सुप्रभात सर्वांना। आज आम्ही ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल गुहा ची शैक्षणिक सहल नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगी व तुंगी या ठिकाणी घेऊन आलो आहोत। भरपूर विद्यार्थी आणलेले आहेत। हा समोरचा जो सुळका दिसतोय तो मांगीचा आहे व हा इकडचा सुळका दिसतो तो तुंगीचा आहे। या दोन्ही सुळक्यांना जोडणारा हा चायना वॉल सारखा हा ब्रिजच समजायचा। आणि या ठिकाणी आपले विद्यार्थी खूप थकलेले आहेत, पण सपाट जागा असल्याने या ठिकाणी ते थकवा दूर झाला आहेत आणि निसर्गरम्याचा आनंद घेत आहेत। खाली आपल्या गाड्या खाली दिसतायत, छोट्या छोट्या दिसतात बघा, पार्क केलेल्या आहेत। आणि त्या ठिकाणाहून आम्ही चालत 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 हे असं आलेलो आहोत। असा प्रवास आम्ही केलेला आहे। भरपूर विद्यार्थी जवळजवळ 152 विद्यार्थी आपण बरोबर आणलेले आहेत। मुलं पुढे गेले आहेत आणि मुलांना उंच चालायला काहीच वाटत नाही, थकवा जाणवत नाही। धन्यवाद। सुप्रभात सर्वांना। आज आम्ही ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल गुहा ची शैक्षणिक सहल नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगी व तुंगी या ठिकाणी घेऊन आलो आहोत। भरपूर विद्यार्थी आणलेले आहेत। हा समोरचा जो सुळका दिसतोय तो मांगीचा आहे व हा इकडचा सुळका दिसतो तो तुंगीचा आहे। या दोन्ही सुळक्यांना जोडणारा हा चायना वॉल सारखा हा ब्रिजच समजायचा। आणि या ठिकाणी आपले विद्यार्थी खूप थकलेले आहेत, पण सपाट जागा असल्याने या ठिकाणी ते थकवा दूर झाला आहेत आणि निसर्गरम्याचा आनंद घेत आहेत। खाली आपल्या गाड्या खाली दिसतायत, छोट्या छोट्या दिसतात बघा, पार्क केलेल्या आहेत। आणि त्या ठिकाणाहून आम्ही चालत 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 हे असं आलेलो आहोत। असा प्रवास आम्ही केलेला आहे। भरपूर विद्यार्थी जवळजवळ 152 विद्यार्थी आपण बरोबर आणलेले आहेत। मुलं पुढे गेले आहेत आणि मुलांना उंच चालायला काहीच वाटत नाही, थकवा